नमस्कार मंडळी, आज गौरी निमित्त मी एक छोटासा ब्लॉग बनवला आणि ही बघा क्यूटसी आमची गौरी. आता ती गौरी चालवणार आहे. पहा मस्त अशी गौरी आमची नटलेली आहे. पाहू शकता तुम्ही किती छान दिसते. आणि आता पूजा करते आमची गौरी. वाह, आता मी आतमध्ये घेते. आता ही आमची गौरी इथे चालवत येणार आहे हाताने गौरी. आणि मस्त म्हटलं छान बनलाय व्हिडिओ, तर तुमच्यासोबत शेअर करूया, त्याच्यासाठी मी हा शेअर केला व्हिडिओ. पटापट चालवते आमची गौरी. बघा मस्त असा अंबाडा घातलाय, त्याच्यावर केस पण मोठे आहे तिचे, त्याच्यावर मस्त गजरा भरलाय. पटापट येते. उपवास पण आहे आमच्या गौरीचा. आज उपवास केलाय तिने. बघा बोट कशी हे करते, लावते. हा मंडळी, तर मी काय सांगते, आमची आगरी लोकांमध्ये अशीच गौरी पूजा पूजतात. कारण ही शेतातली गौर बोलतात याला. मूर्त्या पण हे करतात, मूर्त्या पण मांडतात आमच्याकडे, पण त्या सार्वजनिक वगैरे असतात. पण घरोघरी ही गौरी चालवलीच पाहिजेत. असं म्हणजे कसं हे हाताने समजा हे लावायचं आहे आणि म्हणजे अख्ख्या घराला हाताने हे गौरी फिरवायची आहे. मग गौरी आमची विचार करते, दोन्ही हात एकत्र मारू की कसं काय. वा, दरवाजाला पण हात मारलेले आहेत आमच्या गौरीने. मंडळी, ही आमची पद्धत तुम्हाला आवडली की नाही ते नक्की सांगा हां मला. मग आम्ही बघा गौरीला काही लोक मूर्त्या पण लावतात, पण आमच्याकडे आमच्या सासूबाई आहेत ना, त्या सांगतात मूर्ती वगैरे नाही, जशी पहिल्यापासून पारंपरिक पद्धतीने पहिल्यापासून जशी बनत आले त्याच पद्धतीने बनणार. आणि ती पण ह्याच्याजवळ पहिलं म्हणजे चुलीवर पुजायचे. तर आता काय बाबा, गॅसचे टप्पे आले, त्याच्यावर मग गॅस, मग त्याच्या बाजूला गौरी, असं चाललंय सर्व. पहिलं चुलीवर गौरी ठेवायचे आणि पूजा करायचे. आमची गौरी अगरबत्ती लावते. थकली. ए गौरी, बरी आहे ना? भूक लागले? चुप. सजवूया आपण मस्त हार वगैरे घालून. यावर्षी गौरीची जागा बदलली, त्या साईडने घेतलं. डाव्या साईडने दरवर्षी घेत होती, पण आता मी उजव्या साईडने घेतलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे या फुलांना काय सांगतात ते? काही ठिकाणी मागाची नको सांगतात, काही ठिकाणी कळलवी सांगतात. आमच्याकडे गौरीचं फूल बोलतात त्याला. आणि ह्या वर्षी भरपूर मिळाले आहेत गौरीची फुलं. नाहीतर दरवर्षी काय व्हायचं, वेल मिळायचा, फूल नाही मिळायचं, असं व्हायचं. मग आम्ही आता सर्व वेणी वगैरे घालून घेतले, नथ वगैरे घालून घेतले, कारण ते सजवायला लागते आम्हाला तसं.
मग आता गौरीने आमच्या शूट केला व्हिडिओ आणि तो पण अर्धवट झाला. मी त्या व्हिडिओमध्ये कुठे माझ्या हातच दिसतात, फळं पण थोडीशीच दिसतात. गौरीला जमला नाही बरोबर शूट करायला. फुलं किती मस्त वाटतात गौरीची पहा. गौरीने थोडासा कॅमेरा फिरवला. आता आपण गौरीचा नैवेद्य वगैरे काढूया, आरती वगैरे घेऊन. पण आरती आम्ही दोघीच बोलणार आहेत, कोण नाही आहेत घरी आज. सर्व पूजा व्यवस्थित झालेली आहे. आता आम्ही नैवेद्य काढायला घेतोय. तर नैवेद्य काढलेला आहे गौरीचा. हाच नैवेद्य आम्हाला बांधून ठेवायचा आहे आणि त्याच्यातले मोदक शेतामध्ये टाकायचे आहेत आम्हाला. कारण हे पारंपरिक पद्धतीने असंच आमच्याकडे नैवेद्य हे करतात. शेतात म्हणजे कसं, शेतात उंदीर लागू नये, उंदरांना खायला भेटलं पाहिजेत, सगळं पक्ष्यांना वगैरे खायला भेटलं पाहिजेत. त्याच्यासाठी हे मोदक गौरीचे 5 अख्ख्या शेताला टाकायला लागतात. तर माझा हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.